नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न आणि लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत जेक्वेरी HTML मॅनिप्युलेशन. HTMLमध्ये व्हॅल्यूज असतात, टेक्स्ट असतो, त्याच्यानंतर हाईट विड्थ आहे, त्याच्यानंतर HTML हे सुद्धा एक मेथड आहे ज्याच्या थ्रू आपण इलिमेंटला डायरेक्ट जे आहे HTML ॲज अ चाइल्ड आपण टाकू शकतो किंवा प्लेन टेक्स्ट सुद्धा देऊ शकतो. कोणत्या पद्धतीने आपण आज बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं जेक्वेरी थ्रू आपण HTMLचे एलिमेंटचे आपण क्लास कोणत्या पद्धतीने मॅनिप्युलेट करू शकतो ते. जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता तो व्हिडिओ. चला तर मग वळूया विजुअल स्टुडिओ कोडकडे. पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोज नवीन काहीतरी शिकायला मिळेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होतील. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता. तर पहिली मेथड आहे पहा, HTMLमध्ये आहे ती व्हॅल आहे. ठीक आहे, जसं मी तुम्हाला व्हॅल आणि टेक्स्ट जे आहे ते चेकबॉक्स जे जेक्वेरीचं जे चेक सिलेक्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलंच होतं, तरीसुद्धा मी घेणार आहे या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तर तुम्ही बघू शकता इथे इनपुट टाईप हिडन मी दिलेलं आहे. तर इनपुट टाईप हिडन जे आहे, तर HTMLचे इनपुट जर तुम्हाला शिकायचे असतील सगळेच, तर HTMLची माझी प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तिथे मी इनपुट टाईप हिडनबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. सध्या या व्हिडिओपुरतं एवढं लक्षात ठेवा की हा इनपुट जो आहे, जेव्हा आपण टाईप हिडन देतो तेव्हा तो UI मध्ये दिसत नाही. ठीक आहे, परंतु तो असतो. जसं मी इथे इन्स्पेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता या कार्डमध्ये इनपुट आहे, परंतु तो दिसत नाही. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, या इनपुटची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ॲक्सेस करायची आहे. कोणत्या पद्धतीने आपण ॲक्सेस करू शकतो ही व्हॅल्यू? तर आपल्याला सुरुवातीला त्याच्या ID ने आपल्याला ॲक्सेस करावं लागणार आहे. $ID सिलेक्टर मी तुम्हाला शिकवलेले आहे, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. .val आपण करतो इथे डायरेक्ट. ठीक आहे, इथे व्हॅल्यू इज इक्वल टू, आता मी कन्सोल लॉग करतो, याची व्हॅल्यू काय आहे ते बघूया आपण. तर व्हॅल्यूसाठी तुम्हाला व्हॅल हा जो फंक्शन आहे हा तुम्हाला यूज करावा लागतो. तुम्ही बघू शकता त्याची व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे. आता व्हॅल्यू ही आपल्याला चेंज करायची आहे, कोणत्या पद्धतीने करू शकतो आपण? तर सेम आहे, व्हॅल्यू फंक्शनमध्ये आपल्याला फक्त पॅरामीटर पास करावा लागतो, जी काय आपल्याला व्हॅल्यू द्यायची आहे ती. तर व्हॅल्यू द्यायच्या आधीचं काय आहे, ठीक आहे, आणि व्हॅल्यू दिल्यानंतर सेकंड, याला मी डायरेक्ट कन्सोलमध्येच लॉग करतो, व्हेरिएबल वगैरे घेत नाही. आणि सेम आहे, याला सुद्धा मी कन्सोलमध्ये लॉग करतो. तुम्ही बघू शकता इनपुट आपल्याला मिळालेलं आहे, बरोबर आहे, त्याची व्हॅल्यू आपण दिलेली आहे इथे. एक सेकंड, आता मी इथे व्हॅल्यू देतो आणि त्याच्यानंतर याची जी व्हॅल्यू आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू जी आहे ती आपण डिफॉल्ट व्हॅल्यू इथे घेऊ शकतो, व्हॅल्यूने इथे ॲक्सेस करू शकतो. तुम्ही बघू शकता 0 आहे आणि व्हॅल्यू आपण अपडेट केलेली आहे 1. तर कोणत्या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता, आपण हिडनला व्हॅल्यू दिलेली आहे सेम व्हॅल फंक्शनने, आणि व्हॅल्यू आपण त्याची ॲक्सेस करतोय सेम व्हॅल फंक्शनने, पण एम्प्टी फंक्शन तिथे द्यावा लागतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे टेक्स्ट. कोणत्या पद्धतीने आपण टेक्स्ट घेऊ शकतो? आता या हा H3 आहे, हेडिंग टॅग आहे, याचा आपण टेक्स्ट घेऊया. तर व्हेरिएबल टेक्स्ट इज इक्वल टू, पुन्हा मी आता सिलेक्ट करतो ID नेच, कारण की मी तिथे ID दिलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता मी कन्सोल लॉक करतो याला सरळ सरळ. ठीक आहे, व्हेरिएबल वगैरे घेत नाही. सेम अशा पद्धतीने याला कन्सोल लॉक करतो, आणि आता पुन्हा याचा मला टेक्स्ट जो आहे तो चेंज करायचा आहे. टेक्स्ट काय आहे याचा? लर्न आणि लिफ्ट आहे, बरोबर आहे. तर टेक्स्ट जो आहे तो मी आता चेंज करतो, लर्न लिफ्ट. बरोबर आहे, आणि पुन्हा याला मी कन्सोल लॉक करतो, टेक्स्ट जो आहे तो. तर तुम्हाला अपडेटेड जो टेक्स्ट आहे तो इथे दिसेल.
बघू शकता तुम्ही, जुना टेक्स्ट होता लर्न लिफ्ट आणि नवीन टेक्स्ट जो आहे तो लर्न लिफ्ट युअर सेल्फ आहे. बरोबर आहे. तर आपण टेक्स्ट जी मेथड आहे त्याने व्हॅल्यू सुद्धा ऍक्सेस करतो आणि व्हॅल्यू सुद्धा आपण त्याला सेट करू शकतो. आता HTML आहे पुढे, याच्यानंतरची मेथड आहे HTML. मी याला हाईड करतो, सॉरी कमेंट करतो. दुसरं एक मेथड आहे बघा HTML. तर याचं जे HTML आहे ते आपल्याला दिसतं इथं आणि HTML जे आहे आपल्याला सेट करता येते इथं. फॉर एक्झाम्पल आता मी पी घेतो इथे. पी घेतल्यानंतर याचं जे HTML आहे ते इथे आपण प्रिंट करूया नंतर. तर सुरुवातीचं जे HTML आहे तुम्ही बघू शकता लर्न लिफ्ट आहे आणि नंतर जे आपण HTML आहे ते अपडेट केलेले आहे इथे. तर तुम्ही इथे बघू शकता याला पॅराग्राफ जो टॅग आलेला आहे तो, याचा चाइल्ड जो आलेला आहे तो पॅराग्राफ टॅग आलेला आहे. तर आपण जे आहे HTML इथे याला दिलेलं आहे. जर आपल्याला HTML द्यायचं नसेल, नॉर्मल टेक्स्ट द्यायचं असेल, ते सुद्धा इथे आपल्याला देता येतं, काहीच प्रॉब्लेम नाही. तर याचा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट इथे चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. H3चा लर्न लिफ्ट युअर सेल्फ आणि कन्सोलमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता लर्न लिफ्ट युअर सेल्फ. तर इथे कोणत्या प्रकारचा टॅग वगैरे आलेला नाही आहे सध्या, कारण की आपण HTML मध्ये टॅग जो आहे तो आपण या मेथडमध्ये दिलेला नाही आहे. ते दोन्हीसाठी यूज होते, HTML जी आहे ती गेट करण्यासाठी सुद्धा आणि HTML सेट करण्यासाठी सुद्धा. त्याच्यानंतरची मेथड आहे हाईट आणि विड्थ आहे. बरोबर आहे. तर इथे आपण हाईट यूज करू शकतो आणि त्याची जी हाईट आहे ती हाईट सुद्धा आपण इथे ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल आता मी इथे 50 पिक्सेल्स करतो याची हाईट आणि जी हाईट आहे ती पुन्हा आपण अपडेट करून ॲक्सेस सुद्धा करू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीला 96 पिक्सल होती, आपण अपडेट केली 50 ने. बरोबर आहे. याच्यानंतर आहे विड्थ आहे. जसं हाईट वर्क करते त्या पद्धतीने विड्थ सुद्धा आपली वर्क करते. बघू शकता विड्थ त्याची होती 629.271. आता आपण विड्थ त्याची केलेली आहे 50 पिक्सल. बरोबर आहे. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आहे इनर हाईट आणि इनर HTML. ठीक आहे. इनर हाईट आणि इनर HTML. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इनर हाईट आणि इनर विड्थ म्हणजे काय, कारण की आपण हाईट आणि विड्थ तर घेतोय. बरोबर आहे. हाईट आणि विड्थ ही तर घेतोय, पण इनर हाईट आणि इनर विड्थ म्हणजे काय. तर इनर विड्थ आणि इनर हाईटमध्ये डिफरन्स हा आहे की इनर विड्थ जी आहे ती आपल्याला इलिमेंटची जी आहे विड्थ देते, परंतु त्याच्यामध्ये ते पॅडिंग पण इन्क्लूड करते. ठीक आहे. आता काही एलिमेंटला बॉर्डर सुद्धा असतात. तर ही काय करते, बॉर्डर जी जी विड्थ आहे ती विड्थ किंवा हाईट जी आहे बॉर्डरची ती ॲड नाही करत. फक्त जी पॅडिंग आहे त्या एलिमेंटला ती पॅडिंग जी आहे ती आपल्याला इथे देते. ठीक आहे. तर इथे आपल्याला जे आहे आपल्याला सेट सुद्धा करता येते आणि गेट सुद्धा करता येते, जसं आपण हाईट आणि विड्थमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे. ते दोन्ही मी मेथड्स लिहितो इथे एकाच वेळेस. फंक्शनचे स्पेलिंग जे आहेत ते प्रॉपर तुम्हाला लिहावे लागतात. जर तुम्ही व्यवस्थित नाही लिहिले तर तुम्हाला एरर्स येऊ शकतात. ठीक आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता जी विड्थ आहे ती विड्थ आहे 629 आणि जी आपण सेट केलेली आहे ती. त्याच्यानंतर इथे हाईट आहे आणि इनर हाईट आणि ही इनर हाईट आपण सेट केलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इनर हाईट आणि इनर विड्थचा उपयोग असतो. फरक एवढा आहे, कोणी जर तुम्हाला विचारलं व विड्थ आणि इनर विड्थमध्ये काय फरक आहे, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की इनर विड्थ जे आहे ते पॅडिंग सुद्धा इन्क्लूड करतं विड्थमध्ये, किंवा इनर हाईट जे आहे ते पॅडिंग सुद्धा इन्क्लूड करतं हाईटमध्ये. ठीक आहे. तर जी नॉर्मल हाईट आणि विड्थ आहे ते पॅडिंग बॉर्डर वगैरे इन्क्लूड करत नाहीत. तर अशा पद्धतीचे ह्या मेथड्स आहेत. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा समजला असेल. तर या 2 मॅनिप्युलेशन्सच्या मेथड आहेत, आणखी आहेत, आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूच या. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला असेल तर तुमचा खूप धन्यवाद. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.